हॅलो गाईज, मी अथर्व टेमकर म्हणजे आपला एटी द ब्लॉगर. जसं की आता आपला ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही बघितला असाल, पहिला ब्लॉग होता तो 2026चा आपला ट्रॅव्हल ब्लॉग. आता आपण तुम्हाला सर्व भुवनेश्वरच्या प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे की काय काय ते फिरण्यासारखं आहे मस्त सर्व. आता आम्ही जस्ट फ्रेश वगैरे होऊन कपडे आता फुल घालून आम्ही आता चाललो आहे भुवनेश्वरच्या फर्स्ट पॉईंटला, जे की तुम्हाला एक्सप्लोअर करू. फर्स्ट पॉईंट कुठला असणार आहे, सो भेटू. सो आता इथे काहीतरी नाश्त्याला घेतो आम्ही. सांगत होता नाश्त्याला इडली मेदूवडा. आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार आहे फर्स्ट स्पॉटला, जो की मी तुम्हाला तिथे जाऊनच दाखवीन डायरेक्ट. आता आम्ही बस बुक केली आहे, याच्या सगळे बसलेले. फायनली गाईज आपण आता आपल्या फर्स्ट स्पॉटला आलो आहे. चिलिका लेक करून आहे. आता तुम्हाला मी पुढे जाऊन तो स्पॉट दाखवेन प्रॉपर. सो गाईज, या चिलिका लेकमध्ये आपण इथे बोटिंग वगैरे करू शकतो, तुम्ही बघू शकाल. बोटिंग करायला इथे एकदम प्रॉपर सोय आहे. हे बघा, इकडे आपण बोटसाठी बुकिंग करू शकतो आणि टोटल एक बोटचे प्राइसिंग आहे 1500 रुपये. तसे आम्ही आता 2 बोट करणार आहे, आमचे 20 जणांचे, म्हणजे एका बोटमध्ये 10 जण असणार, म्हणजे 2 बोटमध्ये 10-10 जण. सो आता सेफ गार्ड घालून आपण चाललो. चलो लेलो. आता आपण जाणार आहोत नदीत. काय बोलतो अथर्व, नदीत जायचंय? चांगलं घेते. गणपती बाप्पा मोरया. एक नंबर. बोलो 3 से कितना गाईज, आता आपण इथे मंदिरात पोचलोय आणि हा मंदिर आता तुम्हाला मी आतमधून दाखवणार आहे. सो फायनली गाईज, आपण या मंदिरात पोचलो इथे आता. सो गाईज, आता पाया पडायला जाऊया. इथे एक रेस्टॉरंट पण आहे बघा, शेपमध्ये. सो बघू. जय मा महाकाल. हे महाकाली माताचं मंदिर आहे, पाण्याच्या मध्येच आहे. आणि इथे शंकर भगवानचं आपल्या पिंड पण होती. तर महाशिवरात्री निमित्त आपल्याला पायासुद्धा पडायला मिळालं. खूप चांगला योग होता आणि आपल्याला ते पण पाया पडायला मिळालं. आणि महाकाली मातेचं मंदिर एकदम मस्त, एकदम पाण्याच्या मध्ये एकदम तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे आम्ही बोटीने आलो चिलिका लेकमधनं. सो एकदम खूप भारी आहे. तर भेटू आता. अजून काय काय अजून पुढे आहे ते बघू आणि तुम्हाला दाखवतो मी पुढे ब्लॉगमध्ये. शकता केवढे सायबेरियन पक्षी आहेत. हे बघा, सायबेरियन पक्षी आहे सगळे बाहेरच्या देशातले. तर आता आपण निघालो आपल्या सेकंड स्पॉटला, म्हणजेच लिंगराज देवळात. आज महाशिवरात्री, तर खूप उत्सुकता आहे बघायला. बघूच. तुझको मिलना तो मैं आज बात टूट गया.
निकलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिप्पू टूट गया. तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोलना हल्की बजाऊं क्या. तसं की आता आपण सेकंड स्पॉटला जाणार आहोत. जरा आज ट्रॅफिक आणि आज महाशिवरात्री सुद्धा आहे, सो गर्दी असल्यामुळे सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक वगैरे. सो आपण बघू, आपण आता सेकंड स्पॉट जाणार आहोत लिंगराज टेम्पलला. सो बघू, ट्राय करू की दर्शन होईल की नाही. देवाची इच्छा असेल तर नक्की दर्शन होईल. सो बघू, पुढे ब्लॉगमध्ये मी दाखवतो. तर आज तुम्ही बघू शकता महाशिवरात्री निमित्त किती गर्दी झाली आहे भाविकांची. आणि खरंच मस्त एकदम डेकोरेशन वगैरे केलं आहे. लायटिंग्स वगैरे तुम्ही बघू शकतात मंदिराला कशा गेल्या आहेत, एकदम मस्त. तर तुम्ही बघू शकता आपल्या भाग्य लाभलं आहे की तुम्ही तो सेवेकरी दिवा घेऊन जात आहे. तर ते दिव्याचे असे वैशिष्ट्य की त्याला महादीप असं म्हणतात, जे की वर्षातनं एकदा जेव्हा महाशिवरात्री होते तेव्हा मंदिरातले सर्व सेवेकरी महादीप हा मंदिराच्या वर घेऊन जातात, जेणेकरून ज्यांनीसुद्धा उपवास व्रत पकडला असेल तो सोडला जातो ह्या दीप नंतर, वरती दीप लागल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता सगळे आता सेवेकरी वरती पोचलेत हा महादीप घेऊन. खरंच महाशिवरात्रीचं आम्ही आलो आणि अनएक्सपेक्टेड होतं हे बघणं. किती मस्त वाटतं बघा. तुम्ही सेवेकरी बघू शकतात की महादीप घेऊन वरती मंदिराच्या. असा हा जल्लोष असा हा म्हणावा, आणि श्रद्धा लोकांची महादेवावर खूप मस्त बघायला मिळाला हा क्षण. तर गाईस तुम्ही बघू शकता बाहेरून मंदिर किती मस्त दिसतंय. आमचं लांबूनच दर्शन झालं, कारण की महादीप झाल्यानंतर त्यांनी मंदिर आतमधून बंद केलं. सो बघू, आपण उद्या ट्राय करू परत एकदा दर्शन घेण्यासाठी लिंगराजचं. चला सर, आपण भेटू उद्याच्या नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो फायनली गाईज आमच्या चौघांचं पहिलं दर्शन झालं आहे. सगळ्यांना मस्त एकदम तृप्त झालं ना मन एकदम एकदम आज सोमवारच्या दिवशी मस्त एकदम दर्शन झालंय, एकदम मन प्रसन्न झालं. तर मित्रांनो, खूप अनएक्सपेक्टेड होता. आम्ही जस्ट जात होतो, म्हणजे पुरीलाच जात होतो आता, जगन्नाथपुरीला, त्या साईडला, पुरी साईडला. तर आम्ही विचार केला की लिंगराजचं काल आमचं प्रॉपर दर्शन नाही झालं, कारण की महाशिवरात्री असल्यामुळे गर्दी असल्यामुळे तर आम्ही गेलो नाही. पण आज एवढं प्रॉपर दर्शन झालं ना, एकदम म्हणजे आतमध्ये जाऊन पूर्ण डोकं बिकं ठेवून एकदम मस्त. आणि एकतर माझं तर बाई अभिषेक पण झाला एकदम फ्रीमध्ये ते पण. तर खूप मजा आली. अनएक्सपेक्टेड होता हा तर स्पॉट. आणि लिंगराज टेम्पलचं आपलं दर्शन एकदम मस्त झालं आहे आत्ता. तर आता आपण पुढे निघणार आहोत. पुढचा स्पॉट तुम्हाला गेल्यानंतरच एक्सप्लोअर करीन. ओके, सो पुढे बघत राहा ब्लॉग. काहीच आता आपण कुठे जाणार आहोत, तिसरा ठिकाण आहे जिथे आपण जाणार आहोत. तर ओमकार तुम्हाला सांगेल त्या जागेचं नाव. उदयगिरी, खंडेगिरी. तर हे नक्की काय उदयगिरी आणि खंडेगिरी? लेणी आहेत, लेणी. अच्छा, म्हणजे जरा एक्सप्लेन कर काय कसं केव्स असतात, केव्स. अच्छा, केव्स आहेत काय? ओके, तर चला बघू आपण केव्स कसे आहेत, तुम्हाला मी एक्सप्लोअर करतो. मित्रांनो, इथे तिकीट काढायचे दोन्हीला, उदयगिरी आणि खंडेगिरीला जर जायचं असेल तर तुम्हाला इथे स्वस्त तिकीट आहे. बघा तिकिटाचे भाव दाखवतो तुम्हाला. 25 रुपये दोन्ही साईडला तिकीट आहे. सो गाईज, फायनली तुम्ही बघू शकता कसं केव्स आहे. तर आता वरती जाऊन आपण एक्सप्लोअर करू हर एक जागा. तर गाईज तुम्ही बघू शकतात कसे प्रॉपर केव्स आहेत जुना काळातले. सर्व मित्रमंडळी थकले आहेत आपले.
आता आपण आलोय खंडेगिरी केव्सला. तुम्ही याचे बघू शकतात जुन्या काळातलं सगळं डेव्हलपमेंट आहे. हाय गाइस, हेलो, चलो ऊपर चलते हैं और दर्शन लेते हैं. आणि वरती मंदिर सुद्धा आहे. तर बघू आता कुठल्या देवाचं आहे. स्टेप्स एकदम क्रेझी आहे. हा उदयगिरी केव्स आहे तिथे आणि हा खांडेगिरी केव्स. नमस्कार मित्रांनो, आता हा आमचा चौथा स्पॉट आहे. आम्ही आलोय शांती स्तूपाला. कसं वाटतंय तुला? एकदम मस्त. आणि शांती स्तूप आहे जरा डोंगरावरती आहे. तुम्हाला मी पुढे व्लॉगमध्ये दाखवीन. हे खूप मस्त आहे यायला इथे. आणि इथे आता यायला आपल्याला 20 रुपये पर सीटने अशी बस आहे. जिकडनं मिनी बस प्रोव्हाइड होते. मिनी बस प्रोव्हाइड होते. 20 रुपये पर सीट घेतात पर पर्सन. सो तिकडनं आपल्याला तिथपर्यंत टेम्पलपर्यंत पोहोचवतात. तर बघूया आता टेम्पल कसं आहे वरती जाऊन. ओके. सो गाईज आता आपण पोहोचलोय आपल्या स्पॉटवर, दौली स्तूपा. 20 रुपये में फोटो. हमारा फोन है इसमें निकालना है. गौतम बुद्ध यांचं खूप मस्त असं हे मंदिर आहे, ठिकाण आहे.